नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजचा आपला चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आहे बघा, रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प पुन्हा एकत्रित कोणत्या वर्षापासून करण्यात आले? अगोदर हे अर्थसंकल्प आहे ना वेगवेगळे मानले जायचे, पण नंतर ते एकत्रित करण्यात आले। मग ते कोणत्या वर्षापासून एकत्रित करण्यात आले? तर बघा 1924, 1999, 2017-18 की 2021? तर रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्रित कधी करण्यात आले? तर 2017-18 या सालापासून ते एकत्रित करण्यात आले। आणि मग हे कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार? तर विवेक देबरॉय जी समिती होती त्या समितीच्या शिफारसीनुसार 2017-18 सालापासून रेल्वेचा अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प पुन्हा एकत्रित करण्यात आला। नेक्स्ट, भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी सादर केला? आता सगळं डिजिटलायझेशन झालंय बरोबर, तर आपला अर्थसंकल्प सुद्धा काय केलाय? डिजिटल। पण हा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी सादर केला? अरुण जेटली, निर्मला सीतारामन, मनमोहन सिंग की पी चिदंबरम? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निर्मला सीतारामन यांनी भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प सादर केला। मग हा अर्थसंकल्प कधी सादर केला त्यांनी पहिला अर्थसंकल्प? तर 2021 सालामध्ये त्यांनी हा डिजिटल अर्थसंकल्प सादर केला। आपल्याला माहिती आहे की ह्याही वर्षी आपला जो केंद्रीय अर्थसंकल्प बरोबर तो मांडला कोणी आहे? तर निर्मला सीतारामन यांनीच मांडलेला आहे बरोबर। मग कितव्यांदा त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलाय? तर 9व्यांदा, सलग 9व्यांदा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे। नेक्स्ट, अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी 5 ऐवजी सकाळी 11 वाजता कोणत्या वर्षापासून करण्यात आली? म्हणजे अगोदर काय होतं की जो आपला अर्थसंकल्प आहे ना तो संध्याकाळी 5 वाजता सादर केला जायचा, पण त्याची नंतर वेळ चेंज केली आणि 11 वाजेची करण्यात आली। ही कोणत्या वर्षापासून? 1997, 1999, 2014 की 2017? तर 1999 सालापासून 5 ऐवजी काय करण्यात आली? सकाळी 11 वाजता आपल्या अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ निश्चित करण्यात आली। मग त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री कोण होते? तर त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री होते यशवंत सिन्हा, हे तत्कालीन अर्थमंत्री होते। नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांटचा शिलालेख कोठे ठेवण्यात आला आहे? कोणत्या प्लांटचं? बघा, ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, आसाम, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हा जो प्लांट आहे, शिलालेख आहे, हा कुठे ठेवण्यात आला आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ठेवण्यात आला। नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस हा पुतळा कोणत्या राज्याच्या अंतर्गत बसवण्यात आलेला आहे? गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश की आसाम? तर ह्याही प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस हा पुतळा आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत बसवण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 3। दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? बघा, आपल्याला दिनविशेष व प्रश्न हमखास येतो आणि इथे आपल्याला जागतिक रंगभूमी दिन विचारलाय। 24 मार्च, 25 मार्च, 26 मार्च की 27 मार्च? तर जागतिक रंगभूमी दिन हा 27 मार्चला साजरा करण्यात येतो। पर्याय क्रमांक 4। इथे आपल्याला 24 मार्च पण दिलेलं आहे। मग 24 मार्चला कोणता दिन साजरा केला जातो? आपण क्रमाने या अगोदरही बघितलंय की 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 आणि 24 मार्च असे 5ही दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे। त्यापैकी एक तारीख इथे आली आहे, ती म्हणजे 24 मार्चला कोणता दिन असतो? तर क्षयरोग दिन असतो 24 मार्चला बरोबर। मी आत्ताच बोललो होतं की 20 तारखेला काय असतं? 20 मार्चला मग जागतिक आनंदी दिन असतो, वन दिन असतो, चिमणी दिन असतो 20 मार्चला। 21 मार्चला असतो वन दिन, 22 मार्चला असतो जल दिन, 23 मार्चला असतो हवामान दिन आणि 24 मार्चला असतो क्षयरोग दिन। नेक्स्ट, फ्रान्सच्या महापालिका निवडणुकीत विजयी होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहे? की ज्या फ्रान्सच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी होणाऱ्या पहिल्या म्हणजे भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत। डॉक्टर मालिनी रंगनाथन, निर्मला सीतारामन, डॉक्टर हेमा सीतारामन की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर मालिनी रंगनाथन या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ज्या की फ्रान्सच्या महापालिका निवडणुकीत विजयी झाल्या आहेत। मग इथे निर्मला सीतारामन दिलंय, तर हे आपल्याला माहिती आहे की आपल्या कोण आहे सध्याच्या त्या केंद्रीय अर्थ मंत्री। नेक्स्ट, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारे
अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ, कोणतं वारसा स्थळ आहे लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेली किल्ल्याचं नाव पण लक्षात ठेवा, कालिंजर किल्ला. टेकडी कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिले आहेत राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आसाम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश या राज्यात आहे. आपल्याला विचारलं जातं मग उत्तर प्रदेश राज्याची राजधानी काय, तर उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ. मग ओघाने दुसरं नाव पण पाठ झालं पाहिजे, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. नेक्स्ट, देशात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर पर्याय बघा, अमृत भारत स्टेशन योजना, पीएम मित्र योजना, भारत औद्योगिक विकास योजना, समर्थ योजना. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत औद्योगिक विकास योजना मंजुरी देण्यात आलेली आहे. इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम, इन्शुरन्स स्कीमचं नाव काय आहे बघा, कोणत्या राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली आहे? त्या स्कीमचं नाव काय आहे? इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम. पण समावेश बघा कुठे सुरू करण्यात आली? 2026च्या अर्थसंकल्पात. मग आपल्याला विचारलंय राज्य, राजस्थान, तेलंगणा, गुजरात की मध्य प्रदेश. तर याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेलंगणा राज्याच्या अर्थसंकल्पात इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम सुरू करण्यात आली आहे. आणि ती कधी? 2026. करंटचे प्रश्न आहे आपल्याला 2026, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य बनला आहे? म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जे आहे ISA आपलं, तर त्याचा 118वा सदस्य रोमानिया, अमेरिका, इराण की इस्रायल. तर रोमानिया हा 118वा सदस्य देश बनला आहे. ISA म्हणजेच काय? आपला आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. कृषी सखी उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? हा प्रश्न आपल्याला या वर्षीचा IMP प्रश्न आहे. कृषी सखी उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? नाबार्ड, ग्रामीण विकास मंत्रालय, भारतातील कृषी विमा कंपनी की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील कृषी विमा कंपनीने कृषी सखी उपक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट, ब्रिटिश सरकारतर्फे कोणाला मानद नाईटहुड ही पदवी प्रदान करण्यात आली आहे? मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा की एन चंद्रशेखरन? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एन चंद्रशेखरन यांना मानद नाईटहुड पदवी प्रदान करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 4. दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा, आपल्याला जेव्हा दिनविशेष येताना आपल्याला ढोबळ मनाने लक्षात ठेवतो आपण. प्रजासत्ताक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल, अहिंसा दिन असतो, त्याच्यानंतर आपण व्हॅलेंटाईन डे लक्षात ठेवतो, अहिंसा दिन, हुतात्मा दिन लक्षात ठेवतो आपण, त्याच्यानंतर युवा दिन लक्षात ठेवतो. पण इथे बघा थोडा चेंज विचारलाय आपल्याला की जेणेकरून आपण याच्यावर फोकस करत नाही, पण हेच प्रश्न परीक्षेला हमखास येतात. इथे विचारलंय जागतिक पुनर्वापर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर पर्याय दिले आहेत 20 मार्च, 15 मार्च, 18 मार्च की 24 मार्च. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18 मार्चला जागतिक पुनर्वापर दिवस साजरा करण्यात येतो. आता इथे बघा 20 मार्च दिले. मी अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं की 20 मार्चला जागतिक आनंदी दिन साजरा केला जातो. तसेच राष्ट्रीय चिमणी दिन असतो कधी? 20 मार्चला. आणि 24 मार्च पण तारीख सांगितलेली होती, त्या दिवशी असतो क्षयरोग दिन. नेक्स्ट, मार्च 2026 मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रकृती 2026 या कार्बन मार्केटवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? नवी दिल्ली, मुंबई, बंगळूर की गांधीनगर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली या शहरात उद्घाटन केलंय. कधी? मार्च 2026 मध्ये. आणि नाव काय दिलेलं आहे? प्रकृती 2026. नेक्स्ट वन, जागतिक क्षयरोग दिन. बघा अगोदरच्या प्रश्नात जे आपण बघितलं तोच प्रश्न पुन्हा रिपीट होतोय. 24 मार्चला कोणता दिन असतो? तर क्षयरोग दिन असतो. 22 मार्चला असतो जल दिन. 23 मार्चला असतो हवामान दिन. वारंवार येणारे प्रश्न आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचे, कारण सलग तारखा दिलेल्या आपल्याला 20, 21, 22, 23 आणि 24.
नेक्स्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा. AI वर प्रश्न आपल्याला या वर्षी प्रत्येक येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा. तर चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी टेराफॅब प्रकल्प कोणी सुरू केला? सैम अल्टमॅन, मासाओशी सोन, एलन मस्क की जेन्सेन हुआंग? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, हा चिप उत्पादनाला चालना देणारा टेराफॅब हा प्रकल्प एलन मस्क यांनी सुरू केला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये नेदरलँड्सला मागे टाकून कोणता देश भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ बनला आहे? बघा, फेब्रुवारी 2026 मधला प्रश्न आहे. आपल्याला पहिला नाही विचारलं, दुसरा नाही, आपल्याला तिसरा देश विचारलंय की ज्याच्यामध्ये भारत कोणता निर्यात बाजारपेठ आहे, भारतासाठी असलेली निर्यात बाजारपेठ तिसऱ्या नंबरची, आणि ती दिले बघा, अमेरिका, चीन, जर्मनी की बहारीन? तर तिसऱ्या नंबरला आहे चीन, ही भारताची तिसऱ्या नंबरची बाजारपेठ आहे. मग ओघानेच आपण पहिला नंबर हे लक्षात ठेवायचा आहे, तर तिथे आहे अमेरिका. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने आपल्या 2026-27च्या अर्थसंकल्पात सर्वात गरीब कुटुंबासाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना, बघा योजनेचं नाव काय आहे, मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड की हिमाचल प्रदेश? तर हिमाचल प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये. नेक्स्ट, फेब्रुवारी 2026 साठीचा ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? हर्षिता समर, फातिमा सना, अरुंधती रेड्डी आणि स्मृती मंदाना? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरुंधती रेड्डी यांनी जिंकला आहे हा पुरस्कार. बघा, आता तिथे आपण एक पुरस्कार बघितला, तर आपण जे महत्वाचे पुरस्कार आहे त्यांची नावं बघूया. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला? उर्मिला सत्यनारायण यांना देण्यात आला. त्यानंतर बघा, इथे नृत्य कला होता, आता इथे संगीता कलानिधी पुरस्कार 2026 आहे आणि तो देण्यात आला डॉक्टर जयंती कुमारेश यांना. त्यानंतर आहे 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार, तो देण्यात आला काव्य मदानी यांना. नेक्स्ट आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना प्रदान करण्यात आला. म्हणजे आपल्याला इथे विचारलेला होता मंथचा पुरस्कार, खेळाडू ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार अरुंधती रेड्डी, पण ओघाने हे पुढे आलेले जे आपल्याला यावर्षी महत्वाचे म्हणून आपण ही नावं बघितली. नृत्य कलानिधी, संगीता कलानिधी, त्यानंतर स्टॉकहोम वॉटर पुरस्कार आणि सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. हा आपल्याला महत्वाचा आहे की जे नवीन वाचतोय आपण काहीतरी, तर त्याचं उत्तर आहे सीता अशोक शेळके यांना प्रदान करण्यात आला. नेक्स्ट, वयाच्या 15व्या वर्षी महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू म्हटलंय. जगातील सर्वात तरुण खेळाडू कोण? बघा, वयाच्या 15व्या वर्षी आणि महिला विचारलेल्या आपल्याला पर्याय दिले आहे. प्रोस्कोविया अलाको, स्मृती मंधाना, एमी हंटर, फैनी उटागू शिमानिंदे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फैनी उटागू शिमानिंदे ह्या जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत महिला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सामन्यात. जून 2026 मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सीमा व्यापार 7 वर्षाच्या कालावधीनंतर कोणत्या खिंडीतून पुन्हा सुरू होणार आहे? आता आपल्याला इथे खिंडीचं नाव विचारले बघा, तर नथुला पास, शिपकिला पास, लिपुलेख पास की रोहतांग पास? तर याचं उत्तर आहे जी लिपुलेख पास आहे, जी खिंड, त्या खिंडीतून हा 7 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. मार्च 2026 मध्ये भारताने आयोजित केलेली ग्लोबल ऑपरेशन नेटवर्क ऑन अँटी करप्शन ची 12वी बैठक कोणत्या शहरात झाली? नवी दिल्ली, मुंबई, बंगळूर की हैदराबाद? तर ही 12वी बैठक झाली नवी दिल्ली या शहरामध्ये. नेक्स्ट, मार्च 2026 मध्ये प्रतिष्ठेचा महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? बघा, पुरस्काराचं नाव काय? महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्कार. स्मृती इराणी, कल्पना सोरेन, द्रौपदी मुर्मू की नीता अंबानी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कल्पना सोरेन यांना
महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? नेक्स्ट, लडाखचे नायब राज्यपाल जे आज सध्याचे आहे कोण? विनय कुमार सक्सेना. जसं आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे विचारलं जाणार, आपल्याला येणाऱ्या परीक्षेत हमखास प्रश्न असणार की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत किंवा राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर जिष्णू देव वर्मा. आणि हे कितवे राज्यपाल आहे म्हटलं तर 22वे राज्यपाल म्हणायचंय. माजी राज्यपाल म्हटलं तर अतिरिक्त कारभार CP राधाकृष्णन यांच्यानंतर कोणाकडे देण्यात आला होता? गुजरातचे राज्यपाल कोण? आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आला होता. पण त्या अगोदर म्हणजे कोण होते मग? CP राधाकृष्णन. पण सप्टेंबरमध्ये त्यांची नियुक्ती उपराष्ट्रपती पदावर झाल्यानंतर पदभार आचार्य देवव्रत आणि नव्याने नियुक्त आहेत आता जिष्णू देव वर्मा. आता इथे दिले लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना मार्च 2026 मध्ये कोणत्या नदीवर ग्रीन कॉरिडॉर पर्यावरण संरक्षण प्रकल्प सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिंधू नदीवर. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले. यानंतर पुन्हा अशाच नवीन प्रश्नांसह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.